नमस्कार. आज दिनांक 4 सप्टेंबर 2024. न्यू माऊली ॲग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक असे स्वागत. तर बघा शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं जे कारण आहे, मी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या कारणाने व्हिडिओ बनवत असतो. आणि आजचा जो व्हिडिओ बनवतोय तो स्पेशली आपल्या घरच्या बागेतला. तर 1 सप्टेंबरला जो पाऊस झाला खांदामळणीच्या दिवशी, बैलपोळ्याच्या 1 दिवस आधी, त्या 24 तासाच्या पावसामुळं जी काही नैसर्गिक आपत्ती आली, हानी आली, प्रत्येकजण वेगवेगळं मत मांडतोय की कोणी म्हणतो फायटक थोरा, कोणी म्हणतो कोलिट्रोट्रिटम, कोणी अनेक वेगवेगळ्या बुरशीचे नावं सांगतोय. परंतु जैविक शेती करत असताना मला जो आलेला अनुभव आहे तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी एक स्वतः जैविक शेती सल्लागार आहे. भरपूर अशा बगीचे आपल्याकडं लोकांचे आहेत का ज्यांचे आपण नुकसानीपासून बचाव करण्याचं काम करतो, किंवा मोसंबीतलं उत्पन्न डबल करण्यासाठी जैविक औषधाचा आपण वापर करत असतो. तर पहा, हे आपले 4 वर्षाची मोसंबी आहे. 23 ऑगस्टला 4 वर्ष कंप्लीट झाली हिला. आणि ह्या मोसंबीमध्ये मालही बघू शकता, आणि झाडाच्या खालची तुम्ही गळही बघू शकता. परंतु आजचा व्हिडिओ बनवण्याचा जो मेन उद्देश आहे आपला, तो उद्देश असा आहे की ह्या 24 तासाचा जो पाऊस लागला खांदामळणीच्या दिवशी, बैलपोळ्याच्या 1 दिवस आधी, त्या पावसामुळं जे नुकसान झालं आहे, भरपूर शेतकऱ्याचं असं नुकसान झालं आहे. तर ते नुकसान थांबवण्यासाठी म्हणता येईल, किंवा होऊच नाही त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे. आमच्या पैठण तालुक्यामध्ये हे जे ज्ञानेश्वरवाडी गाव आहे, अशी आपत्ती या गावामध्ये याआधी आली नाही. परंतु यानंतर जर असा प्रसंग आला तर असं नुकसान होऊ नये, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर शेतकरी बांधवांना माझा असं एक सल्ला राहील, जैविक शेती सल्लागार या नात्यानं, की ज्या भागामध्ये रिमझिम पाऊस, पिकापुरता पाऊस पडतोय, किंवा पावसाचं पाणी वावराच्या बाहेर वाहून जात नाही, साचत नाही, इतक्या कमी प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी पाऊस आहे, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी किमान 15 दिवसाच्या अंतराने आपल्या मोसंबी पिकाला पाट पाणी, म्हणजे ज्याला आपण मोकळं पाणी म्हणतो, ते मोकळं पाणी देणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट, आपल्या मोसंबी ह्या फळपिकासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतं वापरता कशी येतील, किंवा होणाऱ्या नुकसानापासून आपण कसं वाचू शकतो, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणणार नाही अमुक एका कंपनीचं सेंद्रिय खत वापरा, परंतु तुमच्याकडं गांडूळ खत, शेणखत, कोंबडी खत, किंवा काडी कचऱ्यापासून कुजलेलं कंपोस्ट खत, याचा तरी किमान आपण वापर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आज बाजारामध्ये भरपूर अशा कंपन्या आहे, पण मी जे 10-11 वर्षापासून वापरतोय माझ्या जुन्या बागेसाठी, आणि भरपूर अशा लोकांच्या बाहेरही माझ्याकडं भरपूर बगीचे आहेत,
का त्यांना पण आपण ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट या कंपनीचे जैविक खतं देत असतो. त्याचा परिणाम असा की अकस्मात होणाऱ्या नुकसानीपासून बचाव. आणि आता हे 4 वर्षाची मोसंबीची झाडं आहे, याचा माल पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही. याच्यावरून तुम्ही ठरवा. दुसरी गोष्ट, ही जी आपत्ती येते नैसर्गिक आपत्ती, याच्यामध्ये कुठलं काहीही करा 2-5% हे नुकसान ठरलेलं असतं. सुदृढ असलेल्या झाडाला पण वातावरणाच्या अचानक बदल झाल्यामुळं होणाऱ्या नुकसानीला सामोरं जावंच लागतं. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवत आहे की माझ्या बगीच्यामध्ये एकदम 2%पेक्षा म्हणजे आज बगीच्यामध्ये किमान 18 ते 20 टन माल आहे. आणि नुकसानीचं जर प्रमाण पाहिलं तर काही क्विंटलमध्ये. हे पहा, अजून एक गोष्ट दाखवायची आहे की आता ही जी मोसंबी आहे, ही मोसंबी पिवळी पडली आणि देठातून सुटत नाही आहे. परंतु ज्या ठिकाणी अशी परिस्थिती येते, याला आपण फायटोप्थोराचा अटॅक म्हणू शकतो. तर हे 0.2च्या आसपास आपल्याकडं आहे. परंतु याच्यामध्ये काही फळं जे आहेत ते ह्या खांदामळणीच्या दिवशी झालेला 24 तासाचा पाऊस सतत लागून राहिल्यामुळं त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि भविष्यात ते होऊ नये किंवा माझ्या कुठल्याच शेतकरी बांधवाचं ते नुकसान होऊ नये, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याकडं पावसाचं प्रमाण कमी असतं, आपल्या शेतात पाणी साचलं जात नाही किंवा आपल्या शेतातलं पाणी बाहेर निघत नाही, अशा टाईम पिरियडला आपण आपल्या मोसंबी पिकासाठी अधूनमधून 15-20 दिवसाच्या अंतराने का होत नाही एक मोकळं पाणी देणं गरजेचं आहे. कारण सांगायचा मुद्दा असा, काही जण म्हणतात, मी पण म्हणायचो की मोसंबीमध्ये गवत असलं की मोसंबी पिकाची गळ होत नाही. परंतु हे जे नैसर्गिक आपत्ती आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज आमच्या पैठण तालुक्यामध्ये आहे. तर याच्यासाठी आपण काही उपाययोजना पण केल्यात. आणि आपलं जे पाणी, त्या पाण्याच्या पाळ्या पण चालू आहे. तर तुम्ही माल पण बघू शकता, असं काही नाही. 4 वर्षाच्या मोसंबीची जी झाडं आहे, ह्या मालाची क्वालिटी बघा, मालाची संख्या बघा, आणि याच्यासाठी केलेल्या उपाययोजना काय काय आहे त्या जर तुम्हाला फॉलोअप करायचे असतील, राबवायचे असतील, तर याच्यासाठी माझा जो मोबाईल नंबर आहे तो 7588 53 74 86 हा माझा मोबाईल नंबर आहे. यूट्यूबवरूनही तुम्ही मोबाईल नंबर घेऊन कॉल करू शकता आणि आपल्या मोसंबी पिकाचं उत्पन्न डबल हे निश्चितपणे करू शकता. दुसरी गोष्ट, वेळोवेळी आपल्याला सूचना देण्याचं आम्ही काम करत असतो. आता तुम्ही असं वाटत असेल की बा प्रत्येक झाडाच्या तुम्ही खालच्या बाजूनेच व्हिडिओ का दाखवता, तर याचे 2 कारण आहेत. एक तर झाड छोटं असल्यामुळं याचे जे फळाच्या वजनामुळं संपूर्ण फांद्या खाली आलेले आहे आणि त्याच्यामुळं वरच्या बाजूने पाल्यामध्ये माल झाकल्या गेल्यामुळं नाईलाजास्तव असतो मला खालच्या बाजूने, झाडाच्या खालच्या बाजूने व्हिडिओ घ्यावा लागत आहे. दुसरी गोष्ट, माझ्या मोसंबीमध्ये तुम्ही गळीचं जे प्रमाण आहे तेही तुमच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल.
किंवा नेमकं इथे गळ किती. दुसरी गोष्ट, माझ्या मोसंबीच्या 180 झाडाच्या जे बगीचा आहे 4 वर्षाचा, याच्यामध्ये काही झाडं अशी आहेत, एक 4-6 झाडं का त्याच्यामध्ये जे संपूर्ण सगळीकडे जे नुकसान झालं आहे ते नुकसान माझ्याकडं पण आहे. आणि त्या झाडाचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की जेणेकरून तुमच्या बागेमध्ये जर हा प्रॉब्लेम आला, तुम्ही लगेच कॉल करून त्याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या ते विचारू शकता. दुसरी गोष्ट, आपल्याकडे जी बुरशी येते कोलेटोट्रिटम किंवा फायटोप्थोरा, ह्या प्रामुख्याने 2 बुरशीचा जास्त प्रादुर्भाव असतो. ज्या बागेमध्ये ऊन हे झाडाच्या खोडापर्यंत पोहोचत नाही किंवा ज्या फळबागेमध्ये झाडाच्या खोडापर्यंत ऊन पोहोचत नाही, ऊन आणि हवा मोकळी जर झाडाला नाही भेटली तर निश्चित फायटोप्थोरा नावाची बुरशी येते. आणि ती बुरशी कशी ओळखायची तेही तुम्हाला सांगून ठेवतो शेतकरी मित्रांनो. जर तसा प्रॉब्लेम आला तर निश्चित तुम्ही कॉल करू शकता. तर पहा, आपल्या बागेमध्ये फळांची गळ होती. आता हे पहा, याला हात न लावता एकाच जागेवर 3 फळं, मी तुम्हाला 3 ते 4 फळं दाखवतोय. आता याच्यामधलं आपण एक फळ घेऊ आणि पहा, याला या प्रकारची जी बुरशी लागलेली मी तुम्हाला सावलीला घेऊन दाखवतोय. आता ह्या प्रकारचं जे आहे, असं जर फळ आपल्याकडं तपकिरी कलरचा चट्टा आला आणि फळाची गळ झाली तर निश्चित अचानकपणे वाढलेल्या पावसाच्या प्रमाणामुळं जमिनीतून निघलेली वाफ, ज्याला काही शेतकरी वाफ म्हणता, काही भाप म्हणता, त्याच्यामुळं ती गळ होत असते. दुसरी गोष्ट, आपल्याकडं जे फायटोप्थोरा नावाच्या बुरशीचा जास्तच डंका वाजला आहे, तर ती बुरशी ओळखायची कशी तेही मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला कुठंही तुम्ही कट न करता शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून मोसंबी संदर्भातील हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे, तर बरेचसे जण नुकसान झाल्यानंतर उपाययोजना करतात, परंतु माझा स्वतःचा अनुभव असा आहे की ज्या शेतकऱ्यांचे बगीचे तुटून गेले त्याने फायटोप्थोरा किंवा कोलेटोट्रिटम या 2 बुरशी आपल्या बगीच्यामध्ये प्रादुर्भाव होऊच नये, त्याच्यासाठी आतापासूनच त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि जो शेतकरी 1 वर्ष आधी त्या बुरशींचा किंवा त्या फळपिकांचा नियोजन करतोय, अशा लोकांची नुकसान होत नाही. तर पहा, मी आत्तापर्यंत मला जवळजवळ 20 ते 25 झाडांचा व्हिडिओ एकाच ताटीत 2 ताटीतला दाखवला आहे. आता आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी आपल्या मोसंबीची पावसामुळं गळ झाली, ज्याला आपण भाप लागली असं म्हणतो, तर मी बगीच्याच्या एकदम ज्याला आपण उताराच्या साईडचा खालचा भाग म्हणतो, तर तसं 1, 2, 3, 4 नंबरच्या झाडापाशी आहोत. तर पहा, या ठिकाणी आपल्या मोसंबीचं नुकसान झालेलं आहे. भरपूर, म्हणजे एका झाडाखाली जवळजवळ 20-20, 25-25 फळं ह्या 4 झाडाखाली आलेले आहेत. तेही तुम्हाला दाखवून देतो. तर पहा, या अशी जर नुकसान आपल्याकडं होत असेल किंवा झाली असेल आणि झाडावर हे जे फळ आहे तुम्हाला मी हे झाडावरचं तोडून दाखवतो आहे, याच्यामध्ये लक्षात येईल की हे फळ आत्ताच आपण झाडावरून तोडलं आहे. किंवा अजून एक दुसरं फळ दाखवतो की जे लाईव्हमध्ये झाडावर आज चिपकलेलं आहे. आता हे फळ पहा, ह्या फळाला काय झालं आहे ते पण सांगतो. आता हे फळ मी तोडलं आहे आणि ह्या बाजूला त्याला तपकिरी कलरचा डाग आलेला आहे. तर हे डाग, असे डाग येऊन जर आपलं फळ गळ होत असेल तर फायटोप्थोरा किंवा कोलेटोट्रिटम
या बुरशीला आपण दोष देण्यात काहीही अर्थ नाही, असं माझा स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट, आता फायटोप्थोरा हा जो आजार आहे किंवा ही जी बुरशी आहे, तर ही बुरशी काय कारणाने येते? त्याला दोन कारणं असतात. एक तर आपली बागेमध्ये भरपूर लोड असलेल्या अवस्थेमध्ये, मालाचा लोड असलेल्या अवस्थेमध्ये आपण जर मशागत चुकली, किंवा आपण बरेचसे जण ब्रश कटरचा वापर करतो, काही फावड्याने टाचणीचा वापर करतो. आता कमी झालं, परंतु टाचणीचा वापर आजही करतात. किंवा लेबरच्या साहाय्याने आपण त्याच्यामधलं गवत काढतो, तर ते गवत काढण्याची वेळ, गवत काढल्यामुळं एखाद्या वेळेस नुकसान होणार नाही, तण नियोजन केल्याने नुकसान होणार नाही, परंतु तणाचं नियोजन करण्याची वेळ जर आपली चुकली तर निश्चित नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. तर पहा, मुद्द्याचं जे सांगायचं आहे तुम्हाला, की कोलेटोट्रिटम किंवा फायटोप्थोरा ही जी बुरशी आहे, याचं फळ मला आपल्या बागेमध्ये काही सापडायला तयार नाही. तर मी तुम्हाला दाखवू शकतो किंवा सांगण्याचा प्रयत्न करील. आता आपण बागेच्या एका साईडला आलो आहे. पहा, ही जे झाडं दिसते ना, ही 3 ते 4 झाडं. हे पहा, इकडं आपल्या बागेचा शेवट आहे आणि इथून 1, 2 आणि 3 झाडापर्यंत आपली अतिरिक्त पावसामुळं गळ झालेली आहे. तर पहा, याच ठिकाणी उभा राहून तुम्हाला मी फायटोप्थोरा या बुरशीचं थोडंसं मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो. पटलं तर लाईक करा, शेअर करा, आणि आपली ही जी माहिती आहे, एकदम महत्त्वपूर्ण माहिती, की ज्याच्यातून आपल्या शेतकऱ्याचा फायदाच होणार आहे, तर अशा शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा शेतकरी बंधूंनो, या झाडामध्ये या ठिकाणी गळ आहे आणि हेच दुसऱ्या ताटीतलं त्याच लाईनीचं शेवटचं कडीचं झाड आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठंही गळ दिसणार नाही. तुम्ही म्हणता याचं कारण काय? तर हा थोडा खालचा भाग आला आणि हे थोडं, याला एक अर्धा फूट 6 इंचाचं साईडने टेकड आहे, की ज्या झाडापर्यंत आपण दिलेलं पाणी किंवा पावसाचं पाणी साचलं जात नाही. तर पहा, आता हे जे फळ आहे माझ्याकडे, हे फळ आपल्या बगीच्यामध्ये जर अशा प्रकारचं फळ गळालं आणि त्यांनी जर ह्याचं देठ सोडून दिलं, तर निश्चित असं समजा आपण का फायटोप्थोरा नावाची बुरशीचा अटॅक आपल्या बगीच्यामध्ये होतो आहे. आणि ह्या बुरशीचा जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल, तर आपला बगीचा तुटल्यापासूनच नियंत्रण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला एक झाड दाखवलं, साईडच्या एकदम लावणातल्या 2 वळीमधले 4-4 झाडाचं गळ झालेली आहे. आता ही 3 नंबरची लाईन आहे आणि ही 4 नंबरची लाईन आहे. याच्या खाली तुम्हाला मी झूम करून दाखवतो की गळ आहे का. हे सगळं करण्यासाठी आपण आपल्या बगीच्यामध्ये फायटोप्थोरा असन, कोलेटोट्रिटम असन, रेड माइट असन किंवा कोळशी असन, काही भागामध्ये कोळशीचा पण प्रादुर्भाव होतो. तर ज्या बागा उतरून गेल्या, ज्या बागेवरला माल उतारला गेला, अशा बागेमध्ये जे करायचं नियोजन आहे, ते नियोजन मी तुम्हाला सांगतोय. बगीचा तुटल्यापासून 48 तासाच्या आत आपण त्या बगीच्यासाठी रोगर नावाचं एक कीटकनाशक आणि M45 असे एक बुरशीनाशक आपण त्या बगीच्यासाठी, रोगर 3 ml आणि M45 हे 2 ग्रॅमनी 8-8 दिवसाच्या अंतराने फवारणी करणं खूप गरजेचं आहे. औषध एकदम स्वस्त आहे, रिझल्ट अनुभव स्वतः घेतलेला आहे, त्यामुळं त्याचे रिझल्ट पण भारी आहे.
आणि मी तुम्हाला सांगत गेलो मित्रांनो की कडीच्या ओळीमध्ये ज्या भागात पाणी साचलं आहे त्या भागात मी तुम्हाला गळ पण दाखवली आणि त्याच लाईनचे झाडं पण दाखवतो आहे. आजही माझं जी गळ झाली त्याच्यावर रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाची फवारणी चालू आहे. आणि योगायोगाने मी त्या बुरशीनाशकाच्या पाऊचपर्यंत आलो आहे, तर तेही तुम्हाला मी दाखवून देतो का जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याला शंका येणार नाही. ज्या ठिकाणी फळांची गळ झाली, अतिरिक्त गळ झाली, अशा ठिकाणी फळावर, जमिनीवर आणि झाडावर लागण झालेल्या फळावर सगळीकडे तुम्ही रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाची फवारणी करून घ्या. तर राहिला मुद्दा बुरशीचा, तर ही बुरशी आपल्या बागीच्यामध्ये येऊच नाही याच्यासाठी आपण आतापासून नियोजन करणं गरजेचं आहे. आणि ते नियोजन करण्यासाठी वेळोवेळी तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागेल, मार्गदर्शन करण्याचा आपण एकही रुपया कोणाकडून आत्तापर्यंत घेतलेला नाही, घेत नाही. मार्गदर्शन अगदी फ्रीमध्ये आहे. कधीही कॉल करू शकता, कितीही वेळेस कॉल करा, जेणेकरून आपल्या बगीच्याचं नियोजन आपल्याला व्यवस्थितरित्या करता येईल आणि होणाऱ्या नुकसानीपासून आपण वाचू किंवा आपल्याला आपल्या बगीच्यामध्ये नुकसानीला सामोरं जायचं वेळ येणार नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता हे जे झाडं आहेत आपले, मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीचे 3 ते 4 झाडं खालच्या बाजूचे, तर 1, 2, 3 ह्या तिन्ही झाडाखाली बघा प्रमाण खूप कमी आहे. काही लोक मोसंबी उचलून व्हिडिओ बनवतात, परंतु मी एक शेतकरी या नात्यानं मोसंबी न उचलता व्हिडिओ बनवून सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपण आपल्या बागेचं नियोजन चांगल्यारीत्या जर केलं तर आपल्याला होणाऱ्या नुकसानीचं निश्चित त्याच्यापासून वाचता येईल आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल. दुसरी गोष्ट, मालाची क्वालिटी तुम्ही बघू शकता. एकाच फांदीला जवळजवळ 3 आणि 3 6 मोसंबी आहेत. तेही मी तुम्हाला का दाखवलं, तर मोसंबीची झाडं 4च वर्षाची आहेत आणि अशा प्रकारचं याला माल आहे. आपण बघू शकता. कधीही कॉल करा, मार्गदर्शन लागलं मार्गदर्शन भेटेल. जैविक खतं औषधं लागले खतं औषधं पण भेटतील. कोणी कितीही लांबचा शेतकरी राहिला तर त्याला ट्रान्सपोर्टच्या साहाय्याने जिथल्या तिथं पोहोच केल्या जाईल. दुसरी गोष्ट, कंपनी ही खूप ब्रँडेड आहे, 2000पासून मार्केटमध्ये आहे आणि आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार नाही. तर चला शेतकरी मित्रांनो, निश्चित या बागेसाठी एक लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करा. दुसरी गोष्ट, तुम्ही असंही म्हणू शकता की व्हिडिओमध्ये तुम्ही का आले नाही, तर माझी फवारणी चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवून दिलं आहे, तरीसुद्धा शेवटच्या क्षणी का होत नाही तुम्हाला